हे तिखट मी यावर्षी केलेलं आहे. हे मागच्या वर्षीचं तिखट आहे 1 वर्षापूर्वीचं आणि ह्या बरणीतलं 2 वर्षापूर्वीचं तिखट आहे माझं. हे लाल तिखट आणि मिरची 2 प्रकारची मी एकत्र करूनच करते. गुंटूर वापरते आणि सपाटा वापरते. हे 1 किलो आणि हे 1 किलो दोन्ही पण अर्धं-अर्धं किंवा सपाटाऐवजी तुम्ही काश्मीरी वापरू शकता किंवा बॅडगी वापरू शकता. तर ही मिरची खूप ओबड-धोबड असते असं वाकडे-तिकडे, तर त्याच्यामध्ये खूप धूळ बसल्या जाते. त्यामुळं काय करायचं, एप्रिलमध्ये आपण तिखट बनवतो. तर तर एप्रिल मेचं ऊन कडक असल्यामुळं मिरची छान स्वच्छ धुवून एकदम पातळसर वाळू घालायची उन्हामध्ये. नंतर देठं वगैरे काढून घ्यायचे छान आणि 3-4 दिवस छान मिरची उन्हात वाळू द्यायची. त्यानंतर तिखट करून घ्यायचं. तुम्ही कांडण यंत्रामधून जर कुठून आणत असाल तरी चालते. शक्यतो मी तर घरीच बनवते गेले कित्येक वर्ष. आणि हे आपण जे सपाटा मिरची किंवा काश्मीरी मिरची वापरतो किंवा हे बॅडगी, तर त्याचे सालं जे असतात ते थोडेसे जाड असतात. त्याच्यामुळं खडे मीठ वापरायचं. खडे मीठ वापरलं की मग मिरची लवकर बारीक होते मिक्सरमधून. तर याप्रमाणे तुम्ही तिखट बनवू शकतात. गेले कित्येक वर्ष मी याचप्रमाणे तिखट करते आणि छान बरणीमध्ये दाबून दाबून भरायचं आणि व्यवस्थित दाबून भरल्यामुळं हवामध्ये जात नाही, म्हणजे टिकायलाही भरपूर दिवस टिकते. तर तुम्ही बघू शकता माझं हे मागच्या वर्षीचं तिखट आहे. हे 2 वर्षापूर्वीचं तिखट आहे. तर तुम्ही या पद्धतीनं नक्की तिखट बनवून बघा. मला एक कमेंट आली होती, तुम्ही तिखट करताना मीठ वापरता तर हे खराब होत नाही का तिखट? तर बिलकुल खराब होत नाही. याच पद्धतीने मी दरवर्षी करते. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा.